म्हणजे जे लोक भगवान बुद्धाची शिकवण मानतात त्यांना अहिंसा ही ज्याचे उल्लंघन करता येत नाही, बिलकुल नियम मोडता येत नाही असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेने वागले तर पुष्कळ वेळा सत्य असतला म्हणजे सत्याचे असत्याला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला, म्हणजे बौद्ध देशातील लोकांनी अहिंसेचा अर्थ काय लावला आणि कसे पालन केले आहे. श्रीलंकेमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांना परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते, म्हणजे प्रेरित केले होते. उलट पक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी, ब्रह्मदेश ज्याला आज म्यानमार म्हणतात, तेथील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. ब्रह्मी लोक म्हणजे म्यानमारमधील लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने दोन भिन्न देशात, दोन वेगवेगळ्या देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून 4 शिले मान्य केली आहेत.